महसूल मंत्री विखे पाटलांनी रोहित पवार यांच्यानंतर सुप्रिया सुळेंना इशारा दिलाय। लवासाची श्वेतपत्रिका काढणार असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले। ते अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये बोलत होते। सुप्रिया सुळेंनी आव्हान दिल्यानंतर विखेंनी हे प्रत्युत्तर दिले। भाजप एवढा मोठा पक्ष आहे आणि पक्षामध्ये मोठी संख्या आहे, मग अजूनही हे येणार अशी चर्चा का करावी लागते असा प्रश्न आमदार धीरज देशमुख यांनी उपस्थित केला। काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि अमित देशमुख भाजपत जाणार असल्याच्या चर्चांबाबत विचारलं असता धीरज देशमुख यांनी हे उत्तर दिलं। एसीबीनं अटक केली तरी चालेल, मात्र यापुढे एसीबी कार्यालयात चौकशीसाठी येणार नाही असा इशारा ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींनी दिलाय। राजन साळवींसह त्यांच्या कुटुंबियांची एसीबीकडून चौकशी करण्यात येते आणि याच पार्श्वभूमीवर साळवींनी हा इशारा दिलाय। एसीबी चौकशीनंतर उद्धव ठाकरेंनी फोन करून संवाद साधल्याची माहिती राजन साळवींनी दिली। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाला पुन्हा खिंडार पडले। ठाकरे गटाच्या तालुका प्रमुख सुमित्रा बोटेंनी महिला कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला। उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। आमदार पात्रता निकालाविरोधात ठाकरे गटानं रणनीती आता आखलेली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला हा निकाल कसा अन्यायकारक आहे हे ठाकरे गट जनतेत जाऊन मांडणार आहे आणि त्यासाठी लवकरच कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे। मातोश्रीवर याबाबत बैठक झाली। लवकरच कार्यक्रमाची रूपरेषा आखली जाईल आणि 26 जानेवारीपासून नेत्यांचे दौरे सुरू होणार आहेत। 2018 मधल्या शिवसेना पक्षातल्या घटना बदलांची नोंद ही निवडणूक आयोगाकडे नसल्याचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांनी निकालावेळी वाचून दाखवला आणि यावरून ठाकरे गटामध्ये खडाजंगी सुरू आहे। निवडणूक आयोगाकडे घटना बदलाची ही प्रत सोपवली असेल तर ती पत्रकार परिषदेत सादर करावी, नाहीतर संबंधित नेत्यांना जाब विचारावा अशी मागणी एका गटानं उद्धव ठाकरेंकडे केली आहे।